छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबानं तुळापुरात हत्या केली. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती. तेव्हापासून खून का बदला खून आणि राजाच्या हत्येचा बदला बादशाची हत्या हे साधं सोपं संभाजींचं गणित होतं. संभाजी राजांच्या हत्येची जखम आज 325 वर्षानंतरही मराठी माणसाच्या मनात आहे. 1689 साली तर आमचं आभाळच फाटलं होतं. औरंगजेबानं आमचा राजा मारल्याची ही गोष्ट मराठ्यांना झेपू देत नव्हती. महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू अजूनही रायगडावर अडकले होते आणि आपलं लाखोंचं सैन्य घेऊन जुल्फिकार खान रायगडाला वेढा घालून बसला होता. स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मोगलांचं सैन्य लागलेलं. रायगड, प्रतापगड, वसंतगड या मार्गे ते पन्हाळ्यावर जाऊन बसलेले. तिथूनही त्यांना आता पुढे पळावंच लागणार होतं, कारण आपली 6 लाखांची सेना घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात वावरत होता. सर्जा खान, शहाबुद्दीन खान, मुक्कब्बर खान असे अनेक मातब्बर सरदार दक्षिण मराठ्यांच्या मार्गावर होते. सगळीकडे अंधार दाटून आला होता. मराठ्यांच्या स्वराज्यावरील सूर्य आता परत कधी उगवेल का असा प्रश्न इथल्या सामान्य माणसाला पडलेला होता. सगळीकडून फक्त पराभवाच्या फितुरीच्या बातम्या येत होत्या. भले भले लोक मुघलांना मिळत होते, पण आता या मराठ्यांच्या मनाला उभारी मिळणार तरी कशी? आणि पुन्हा कधी हे मराठे छत्रपती शिवरायांप्रमाणे सर्व दिशा काबीज करणार हा प्रश्न उघड होता. पण तेव्हा हे काम करायची जबाबदारी घेतली छत्रपती शिवरायांच्या तालमीत तयार झालेल्या 2 शूरवीर मावळ्यांनी. त्यापैकी एक होते सरसेनापती संताजी घोरपडे आणि दुसरे होते धनाजी जाधव. एका भयान काळोख्या रात्री संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शंभू महादेवाच्या डोंगरात एक योजना आखली. महाराष्ट्रावरचं औरंगजेबाचं संकट घालवायचं असेल तर औरंगजेबाला संपवलं पाहिजे. असे प्यादे मारून उपयोग नाही हा विचार पक्का झाला. फलटण बारामती जवळ रणमस्तक खान, शहाबुद्दीन खान यांच्यावर धनाजींनी चालून जावे आणि संताजी म्हणाला, माझ्या पथकानिशी तुळापूरला मुक्कामी जाऊन बरखुरदार बादशावर छापा घालतो व आपण मराठे आहोत हे खाशाच कळवून देतो. संताजीने मग निवडक असे 2000 स्वार बरोबर घेतले. संताजींचे बंधू बहिर्जी आणि मालोजी हे दोघेही बरोबर, त्यांच्यासोबत विठोजी चव्हाण सुद्धा यांच्या बरोबर होते. घोरपडे घराण्याचे ही तिघही पुत्र एकाच वेळी बादशाच्या 5 लाखाच्या फौजेत घुसणार होते. काही स्वराज्याची निष्ठा कदाचित तिघेही कापले गेले असते, पण आपल्या वतन आणि जहांगीरीचा प्रश्न त्यांना भोवला नाही. या अगोदर संताजींचे वडील माळोजी घोरपडे सुद्धा स्वतः संगमेश्वरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते. संताजी घोरपडेंनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापूरकडे प्रयाण केले. बादशाच्या छावणीकडे अलीकडे 3 कोसावर पहारेकऱ्यांनी त्यांना अडवले. बादशाच्या लष्करातील हिंदू सरकार, शिर्के आणि मोहिते यांच्याकडे छावणीस आम्ही गेलो होतो, फिरून आता माघारी जात आहोत अशी पक्की थाप संताजींनी मारली. कारण बादशाच्या सैन्यात होणाऱ्या हालचालींवर मराठ्यांच्या आणि विशेषतः संताजींच्या चांगलीच नजर होती. पहारेकऱ्यांनी संताजींच्या सैन्याला मार्ग दिला. मार्ग कसला? भडकलेला लावाच मुघलांनी आपल्या पोटात घातला. विजेच्या वेगानं संताजींचं सैन्य मधल्या भागात पोहोचलं. हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी आसमंत दुमामला आणि एकाच मोगली सैन्याचा शिरकाव सुरू झाली. संताजी, बहिर्जी, मालोजी, विठोजी सरळ बादशाच्या तंबूत घुसले. वाटेत येईल त्याला कापत संताजी आत घुसू लागला. फक्त संताजीचा एक वार आणि औरंगजेबाचं नरकाचं तिकीट पक्क होतं. पण औरंगजेब तिथे नव्हताच. त्यावेळी तो कुठे होता इतिहासाला माहित नाही, पण तो वाचला हे खरं. काही जण म्हणतात तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता. काही जण म्हणतात तो मराठ्यांच्या गलक्याने पळून गेला. औरंगजेबाच्या लाखांच्या छावणीत घुसून काही सोपं काम नव्हतं, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या या मराठ्यांना हे सहज शक्य झालं. खरं तर दिल्लीच्या बादशाच्या लहरीच्या वाळवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होतं. तिथं प्रत्यक्ष बादशाह समोर उभं राहण्याची देखील कुणाची हिंमत नव्हती. तो दिल्लीचा बादशाह जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर असला बादशाह असण्यात तरी काय हाशील? आणि अशी बेनूर बादशाही तरी काय कामाची? दारूत आणि नाचगाण्यात रंगून गेलेलं मोगली सैन्य कुठं झोपी गेलं होतं, तेवढ्यात मराठे आले होते. झोपातून खाडकन उठल्याप्रमाणे हे मोगली सैन्य जागं झालं. जास्त वेळ दवाडण्यात अर्थ नव्हता. घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणांनी औरंगजेबाच्या गुलबार नावाच्या त्या तंबूचे तणावे तोडले. संताजींना औरंगजेबाच्या तंबूचे ते 2 सोन्याचे कळस कापले. क्षणार्धात त्या हिंदुस्थानाच्या बादशाचा तंबू जमिनीवर लोळवण घेऊ लागला. मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजून बघणार होता. आणि ही तर फक्त सुरुवात होती. महाराष्ट्राच्या मातीशी वैर घेरणं त्याला महागात पडणार होतं.
ज्या वेगाने मराठे आले त्याच वेगाने औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापून आणि कळस काय आदिलशहाचं नाक कापून मराठे निघून गेले. तिथून ते सरळ सिंहगडाच्या पायथ्याला जाऊन पोहोचले. सिंहगडचा किल्लेदार सिद्धोजी याने खाली येऊन संताजींचं स्वागत केलं. जखमी मराठा सैन्याची शुश्रूषा केली. दुसऱ्या दिवशी संताजींनी कंबर कसली आणि आता तडाखा द्यायचा तो सरळ रायगडाला वेढा घालून बसलेले त्या जुल्फिकार खानाला. संताजींच्या त्या छोट्याशा सैन्यानं मग गनिमीकाव्यानं जुल्फिकार खानाला देखील लोळवले. मोठी कत्तल केली, पण खानाच्या हजारांच्या सैन्यापुढे 1,500-2 हजारांचा टिकाव किती वेळ लागणार. संताजींनी खानाची मोठी हानी केली होती. त्याचे देखील 5 हत्ती मिळवले आणि ते घेऊन तो वाई सातारा मार्गे राजाराम महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळावर गेले. तिकडे धनाजी जाधवांनी ठरल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्तक खान आणि शहाबुद्दीन खान यांना झोपावून काढल्याने ते बादशाह किंवा जुल्फिकार खान यांच्या मदतीला येऊ शकत नव्हते. सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेने मराठ्यांच्यात एक प्रकारचं नवचैतन्य निर्माण झालं. प्रत्येकाच्या मनात लढण्याचा निर्धार पक्का झाला. रामचंद्र पंत अमात्य म्हणतात, पातशहाच्या डोऱ्याचे कळसच आणून जुल्फिकार खानाचे 5 हत्ती आणले. यापेक्षा यांची मर्दुनकी कोठवर वर्णावी. छत्रपती राजाराम महाराज देखील अतिशय आनंदी झाले. त्यांनी देखील संताजी घोरपडेंना ममलकदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ, बहिर्जींना हिंदूराव, मालोजींना अमीर अल उमराव तर विठोजी चव्हाणांना हिम्मत बहादर अशी पदवी दिली. राजाराम महाराज म्हणाले, प्रथम लढाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर केली. यश आले, पातशहाच्या डोऱ्याचे कळस हस्तगत केले. संताजी घोरपडेंच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी दिली की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पडावानंतर देखील 18 वर्ष मराठे फक्त विजयच मिळवत गेले आणि औरंगजेब फक्त शिरकस्त खात गेला. औरंगजेबाच्या पराभवाचा हा सिलसिला अखेर त्याच्या मरणाने संपला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संताजी घोरपडे यांच्याबद्दल जो धसका मोगलांनी घेतला त्यामुळे मोगलांचा आत्मविश्वास कायमचा धुळीस मिळाला आणि मराठे हरणार नाहीत ही गोष्ट त्यांच्या मनात पक्की झाली. औरंगजेबाच्या या काळात दरबारात असणारा खाफी खान त्याच्या मुंतखाब अल उबाब या ग्रंथात म्हणतो, संताजी विरुद्ध लढाई करायला एकही मोगल सरदार तयार होत नसेल. एवढी दहशत त्याने संताजींनी निर्माण करून ठेवली होती. संताजी घोरपडेंचा जर दुर्दैवी अंत झाला नसता तर कदाचित औरंगजेब संताजींच्या तलवारीनं मेला असता, पण दुर्दैवानं ते घडलं नाही. म्हणून संताजी घोरपडेंच्या या स्वराज्य निष्ठेला मी सलाम करते. संताजी नावाच्या या वादळानं औरंगजेबाला जबर धक्के दिले. संताजी घोरपडेंच्या पराक्रमाच्या इतर काही कथा आम्ही इथे सादर करणार असे आपणास वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा.